सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र पक्षीमित्र संयोजित आणि सांगलीतील बर्ड सॉन्ग ही संस्था या दोन्हींच्या तर्फे हे जे आज पक्षीमित्र संमेलन भरतं आहे त्यासाठी मी प्रथमतः सर्वांचे स्वागत करतो. विशेषतः म्हणजे आपल्या याच्यासाठी महाराष्ट्रातून अनेक पक्षीमित्र प्रत्येक जिल्ह्यातून आलेले आहे, त्यांचं खास करून स्वागत. आणि जे आपल्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत अजित कुमार पाटील, की ज्यांना आम्ही पापा पाटील म्हणून ओळखतो, हे सांगलीमध्ये पहिल्यांदा नदीसाठी म्हणजे नदी परिक्रमा करण्यासाठी इंडियन सोसायटी फॉर रिव्हर एक्सपिडिशन ही जी संस्था काढली आणि त्यातर्फे कृष्णेची सबंध एक्सपिडिशन केली, त्याचे आध्वर्यू पाटील आहेत. बाकीच्या गोष्टी आपल्याला नंतर कळतीलच. राजेंद्र केरकर हे गोव्याहून आलेले आहेत. तिथे ते पक्ष्यांशिवाय पर्यावरणाचं आणि नदीचं इतरच सर्व निसर्ग संवर्धनाचं काम ते करत असतात. त्यांचा हा आपल्या संमेलनामध्ये सहभाग हा फार महत्त्वाचा आहे. डॉक्टर एरिक भरूचा सर्वांना माहीतच आहेत आणि ते इथं पूर्वी पण येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी पक्ष्यांचा बरोबर वन्य प्राण्यांचा खूप अभ्यास केलेला आहे. भारती विद्यापीठ पुणे यामध्ये त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्सेस सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सांगलीमध्ये पण इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्सेस नेचर फाउंडेशनतर्फे सुरू केली. डॉक्टर जयंत वडदकर, नमस्ते. आपले सप्रेम स्वागत. आणि डॉक्टर गजानन वाघ, नमस्ते, आपले सहर्ष स्वागत. आणि याचबरोबर महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेले पक्षी व निसर्गप्रेमी आणि आपण सर्व संमेलनासाठी आलेले डेलिगेट्स, विद्यार्थी, बालविद्यार्थी या सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि आपण याचा आनंद लुटा. या आज मिळणाऱ्या ज्ञानाचा केवळ पक्षासाठी नाही, परंतु निसर्ग संवर्धनामध्ये पक्ष्यांचं काय महत्त्व आहे, जर पक्षी वाचले तर निसर्ग वाचणार आहे, हा संदेश तुम्ही घेऊन जा आणि आपापल्या ठिकाणी तो वापरा. आपल्याला कुठलाही एक भाग निसर्गातला वापरून चालणार नाही आहे. आपल्याला हे सगळं इकोसिस्टीममधले, पर्यावरणातले आणि निसर्गाचे सर्व पंचमहाभूताचे सजीव आणि निर्जीव ह्या सर्व संसाधनांचा आपल्याला सांभाळ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला निसर्गमातेने इव्होल्युशनमध्ये आपल्याला इतकी बुद्धिमत्ता दिलेली आहे, आपल्याकडे कर्तव्य देण्याचं काम आहे. तर हे आपण सांभाळूया आणि हा मेसेज आपण घेऊन जावं अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर डॉक्टर भरूचा, अजित पाटील उर्फ पापा, केरकर, जयंत वडदकर, वोरा सर आणि वाघ सर आणि आपण सर्व, या पक्षीमित्र संमेलनाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी उभारलेलो आहे. मला छान आठवते की 1995 साली 15वं पक्षीमित्र संमेलन मिरजेत झालं आणि ते सांगली मिरज असं म्हणून झालं होतं. आणि त्याच्यात पुढाकार घेणारे डॉक्टर वोरा सर आहेत आणि इथं विजय तुळजापूरकर म्हणून आलेले. त्याच्यानंतर जवळजवळ 28 वर्षांनी इथं संमेलन भरतं आहे आणि त्या संमेलनात मी सहभागी झालो होतो. आणि मी त्या संमेलनाची आठवण अशी आहे की एक शोध निबंध वाचायची पद्धत त्यावेळा डॉक्टर तुळजापूरकरांनी त्यावेळेला चालू केली होती. आणि त्याच्यात बेनेसेचे एक सायंटिस्ट आले, विभू प्रकाश म्हणून, ते भरतपूरमध्ये रॅप्टर्स, शिकारी पक्ष्यांच्यावर अभ्यास करत होते. आणि ते त्यावेळा असं म्हणाले होते, मला अगदी स्पष्ट आठवतं की गिधाडांची संख्या कमी होते. ही 95 सालची गोष्ट आहे. त्यावेळा त्याचं गांभीर्य मलाही कळालं नाही. आणि 2002मध्ये आपण जाहीर केलं की गिधाड संपलं. हे जे शास्त्रज्ञ लोक काम करत असतात
त्यांचे जे काही संदेश असतात असे संदेश या संमेलनात येत असतात. आणि त्यानंतर मग संमेलनात मी गेली जितकी वर्ष संमेलन आहे त्या सगळ्या संमेलनाला मी हजर आहे. मी काहीतरी माहिती वाचत असतो. आता ह्या संमेलन सांगलीत भरवण्यामागचा उद्देश आणि कारणं ही थोडी मी याच्यात सांगतो आणि मग त्या निमित्तानं आम्ही काय काय उपक्रम केले की पक्षीमित्र चळवळ जी आहे ती महाराष्ट्रात आता सर्वदूर पसरलेली आहे की एक 8-10 लोकांनी चालू केलेली आता हे 200-300 लोकांच्यापर्यंत आणि मग त्याच्याबरोबरच्या अनेक हजारो लोकांच्यापर्यंत ती पोचलेली आहे. अशा परिस्थितीत हे संमेलन इथं व्हावं आणि या संमेलन झाल्यानंतर एक इथं एनर्जी तयार होते. लोक बघतात, ऐकतात, वाचतात आणि मग त्याच्याकडं आकर्षित होतात की पक्षीमित्र संमेलनामुळं पक्षी निरीक्षण करायला, संवर्धन करायला अनेक लोक आजपर्यंत आलेले आहेत. तसंच त्या भागामध्ये होत असतं म्हणून हे संमेलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलं. बर्ड सॉंग ही संस्था अगदी कागदोपत्री बोलायचं झालं तर आम्ही 92 साली ती चालू केली. ते एक फॉर्मल होती की विद्यार्थ्यांच्या पुरती होती. आम्ही मुलांचे कॅम्प घेत होतो. तिथं करकरे सर आलेले आहेत. त्यांच्या कॅम्पला मी गेलो होतो आणि तिथनं आम्ही ते कॅम्प आणि हे सगळं माझं पक्षी निरीक्षण चालू झालं आणि मग तोच फॉर्मॅट घेऊन आम्ही पुढं चालत गेलो आणि आज 32 वर्ष कॅम्प घेतो आणि मग पुढं कॅम्पमध्ये आलेली मुलं आणि मग मी असं आम्ही काम करतो. त्याच्यानंतर मी रिटायर झालो. मग जायला लागलो पक्षी बघायला. मग आम्हाला भेटल्या नैना पाटील. त्यांना अभ्यास करायचा होता पण मार्गदर्शन मिळत नव्हतं. मग त्या म्हणाल्या की आपण दोघंजणं दर रविवारी जाऊया. मग आम्ही दर रविवारी जायला लागलो. मग एक वर्ष आम्ही ठरवलं की 1 वर्षभर प्रत्येक रविवारी जायचं 50 रविवार. मग आम्ही 50 रविवार गेलो. त्या जागा ठरवणार आणि आम्ही दोघं जाणार. खरं तर त्यावर पुस्तक होईल इतकं ते छान झालं आणि मग अनेक लोक आम्हाला जॉईन व्हायला लागले. मग आता म्हणलं की आपण रितसर सभासद करून घेऊ आणि मग आमचं ते काम चालू झालं. तर एकदा टीम जमली म्हटल्यावर आता लक्षात आलं की संमेलन इथं व्हायला पाहिजे की त्यानिमित्तानं अनेक गोष्टी करता येतील. आता संमेलनानिमित्त आम्ही जी काही कामं केलेली आहेत ती मी थोडक्यात सांगतो की सगळ्यात पहिलं काम केलं आहे की आमचे जे पक्षी मित्र आहेत, जे आमचे सभासद आहेत की त्यांनी काहीतरी लिहावं म्हणून तरुण भारतमध्ये स्थलांतरित पक्षी हा विषय घेऊन दर गुरुवारी एक लेखमाला गेले 3 महिने चालू आहे आणि आमच्या प्रत्येक सभासदांनी एक पक्षी निवडला आणि त्याच्यावर त्यांनी लिखाण केलं. असा तो गेल्या गुरुवारपर्यंतच्या लेखमाला आहे. त्याची तुम्हाला कातरणं लावायला बघायला मिळतील. दुसरा आमचा उपक्रम असा झाला की हा थोडा पर्सनली माझा विषय असा होता की पक्षी आपण पाहतो पण पक्षी ऐकूनही दिसतात. हा माझा बराचसा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. आणि मग ऐकण्यात कोण तरबेज आहेत तर ज्यांना दिसत नाही त्या ऐकण्यात तरबेज आहेत. म्हणून मी 3 महिन्यापूर्वी त्या नॅबच्या अंधशाळेत जायला लागलो. त्यांना घेऊन जायला लागलो की मला काही माहीत नव्हतं की कसं करायचं आहे. मग जायला लागलो. मग माझ्या लक्षात आलं की त्यांची ऐकण्याची क्षमता एवढी जबरदस्त आहे. एकदा त्यांना आवाज ऐकवला तर पुढच्या 2 महिन्यांनी मी गेलो तरी तो सांगतात आवाज ऐकून हा पक्षी. आणि आश्चर्य म्हणजे मी त्यांना नदीवर घेऊन गेलो तर त्यांनी मी त्यांना जे सांगितले ते सगळे पक्षी ओळखले आणि मी जे सांगले नाही ते म्हणाले सर हा नवीन आहे. मग तो पक्षी मला आवाजही ऐकवला नव्हता, नदी पलीकडनं गात होता. आता आमच्या क्लबचं पुढचं काम आहे की ह्यांना घेऊन आपल्याला पुढं काम करायचं. त्याच्यानंतर मग आम्ही स्मरणिका एक प्रकाशित करत आहोत की याच्यामध्ये आता सगळ्याचं केंद्र आम्ही सांगली जिल्हा केलेलं आहे. आणि मग सांगली जिल्ह्यात काय काय दिसतं, कोणत्या वनस्पती दिसतात ते बासुलकर सरला त्यांनी लिहिलेलं आहे. पक्षी कोणता आहे तर आम्ही एक फील्ड गाईड तयार केले. हे अतिशय महत्त्वाचं फील्ड गाईड आत्ता आमचं तयार होतं की ते तुम्हाला उद्या दुपारी मिळेल. त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यात दिसणारे 346 ज्या प्रजाती आहेत, जसं सलीम अलींचं फील्ड गाईड आहे तसं सांगली जिल्ह्यापुरतं फील्ड गाईड ते केलेलं आहे. ते छोटा आहे, खिशात मावण्यासारखं, पिशवीत मावण्यासारखं आहे आणि त्याच्यात 265 पक्ष्यांच्या आवाजाचे QR कोड दिलेले जे तुम्ही मोबाईलवर स्कॅन करून ते आवाज पण ऐकू शकणार आहे. असं अभिनव असं एक गाईड आम्ही त्याच्यामध्ये देतो आहोत. ते तुम्हाला सगळ्यांना उद्या मिळेल. त्याच्यानंतर एक स्मरणिकाचं मी बोललोच, त्याच्यामध्ये जैवविविधता सांगलीची द्यावी असं आमची इच्छा होती. त्याच्यामध्ये वन्य प्राण्यांचं, सापांचं यायला पाहिजे होतं पण अनेक पाठपुरावा करून आला नाही. पण खांबे सरांनी बॅक्टेरियाबद्दल लिहिलं आहे. म्हणजे जैवविविधतेमध्ये बॅक्टेरियाचं महत्त्व आम्हाला माहिती आहे, जैवविविधतेमध्ये कीटकाचं आम्हाला महत्त्व माहिती आहे. तो सरांनी छान लेख दिला. असे सगळे छान लेख त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर मग सांगली जिल्ह्यामध्ये जे लोक काम करतात संवर्धनासाठी, व्यक्ती आहेत, संस्था आहेत,
त्या संस्थांची ओळख करून देणारे लेख आहेत. आपले पापा पाटील आहेत, गायकवाड सर आहेत, वोरा सरांची संस्था, या सगळ्यांचे लेख त्याच्यामध्ये आलेत की हे सतत एक डॉक्युमेंटेशन आहे. आणि हे डॉक्युमेंटेशन जेव्हा लिखित होतं ना, शिवाजीचा इतिहास कोण आहे, कोणी बघितला आहे शिवाजी महाराजांना, पण ही कागदा सगळं बोललेत म्हणून आमच्या पुढं आले. आणि ह्याची जाणीव मला माझ्या वडिलांचा इतिहास लिहिताना आलं की आम्ही शोधत होतो माहिती, आणि त्यांच्या मित्रांनी एक 40 पानाची डायरी त्यांच्या माझ्या हातात आली. त्या हातात आल्यानंतर मला त्याच्यात असं लक्षात आलं की डॅन ब्रीन या आयरिश स्वातंत्र्य योद्ध्यांनी स्वातंत्र्य लढ्याचा आयर्लंडचा इतिहास लिहिला होता आणि त्याचा अनुवाद माझ्या वडिलांनी केला होता आणि ते पुस्तक जप्त झालं होतं असा त्यांच्याकडे उल्लेख आहे. ही सगळी पुस्तकं मी मिळवली, डॅन ब्रीनचं मिळवलं, अनुवाद मिळवला, आणि मग त्याच्या पुढचं दुसरं चित्र म्हणजे हे जे लिहिलेले कागद आहेत हे कुठं वाया जात नाहीत. आज हा आपण विषय सोडून देऊया, कदाचित 100 वर्षांनी, कदाचित 200 वर्षांनी वाचतील, पण ते कधीतरी पुढं येतं आणि ते आपण लिहून ठेवलं पाहिजे, हे मात्र 100%. असे आम्ही स्मरणिका आम्ही ती प्रकाशित करत आहोत, ही आत्ता प्रकाशित होईल. त्याचबरोबर मी स्वतः देऊन लिहिलेली पुस्तकं आहेत की जे एक पक्षाच्या आवाजामध्ये एक मैलाचा दगड ठेवेल असं सगळ्यांचं वक्तव्य डॉक्टर माधव गाडगिळांच्यापासून आहे, ते आज प्रकाशित होतं. पक्षांच्या कथा एक मी सांगतोय तेही होतं. आणि त्याशिवाय स्टेट ऑफ इंडियन बर्ड्स म्हणून एक संस्था आहे, म्हणजे बर्ड काउंट इंडिया ग्रुप म्हणून आहे, की ईबर्डच्या माध्यमातून भारतातल्या पक्ष्यांची स्थिती आज काय आहे असं भुसावळची एक चेकलिस्ट आम्ही आज प्रकाशित करतो. अशी काही प्रकाशनं याच्यामध्ये होत आहेत. आणि हा सगळ्या कार्यक्रमामध्ये सादरीकरणं तर आहेतच, त्यातली विशेष सादरीकरणं निशा मुंशी ज्या पिसावर काम करत आहेत त्यांचं सादरीकरण, हा पक्ष्यांचा पिसा हाच विषय मुळात आमच्या पक्षी मित्र संमेलनाचा आहे की जो आजपर्यंत कधी झाला नाही. म्हणजे पक्षी हा ओळखतो कशामुळं, तर पिसामुळं, आणि तो आम्ही विषय घेतलेला आहे. श्रेयस माणगावे आलेले ते त्याच्याबद्दल आणखीन खोलात जाऊन बोलतील. तर हे सगळी तुम्ही त्याचा सगळ्यांनी आनंद घ्या आणि हे संमेलन यशस्वी होईल. त्यानंतर आपण पुढं काम करत राहायचं आहे सगळ्यांनी मिळून. हे माझे 2 शब्द मी या ठिकाणी थांबतो. आपल्याला सगळ्यांनाच पुढच्या कार्यक्रमाची उत्सुकता आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी माननीय अध्यक्षांचं मनोगत वाचून दाखवतो आहे. 36वे महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलनाला निमित्त सांगली येथे जमलेल्या सर्व पक्षीमित्रांचे सांगली जिल्ह्याच्या वतीने मी सर्वप्रथम स्वागत करतो. कला व साहित्य क्षेत्रात गदी माडगुळकर, बालगंधर्व, अण्णाभाऊ साठे, पठ्ठे बापूराव या सांगली जिल्ह्यातील विभूतींनी आपला ठसा उमटवला व त्याचबरोबर निसर्ग संवर्धनाचे एक अलौकिक असे कार्य सांगली जिल्ह्यात धम मोहिते या व्यक्तींनी केले आहे. देशातील पहिले मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्याची त्यांनी संकल्पना मांडली, उभारणा केली व जोपासना केली, हे या निमित्ताने मी नमूद करू इच्छितो. जिल्ह्याच्या पश्चिमेला असणारे चांदोली राष्ट्रीय उद्यान आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखले जाते व तेथूनच उगम पावणारी वारणा नदी सांगली जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम करते. हळदीचे आगार व द्राक्ष पिकांसाठी सांगली जिल्हा देशात ओळखला जातो. अशा या सांगली जिल्ह्यात मी आपला सर्वांचे पुनश्च स्वागत करतो. आपल्या संस्कृतीने मानवाला पशु व पक्ष्यांबरोबर गुंफून सहजीवनाची एक सुंदर शिकवण दिली आहे. अनेक देवदेवतांचे चित्रामध्ये आपण पक्षी पाहतो. उदाहरणार्थ विष्णुदेवाबरोबर गरुड, कार्तिक स्वामीबरोबर मोर, सरस्वती देवीबरोबर मोर व हंस असे आपण पाहत आलो आहे. आधुनिक विज्ञानाने अन्नसाखळीत पक्ष्यांचे महत्त्व विशद केले आहे व त्याच अनुषंगाने पक्ष्यांच्या सातत्याने निरीक्षण होणे गरजेचे झाले आहे. हे काम पक्षीमित्रांसमोर एक काळाची गरज म्हणून उभे राहिले आहे. त्यामुळेच पक्षीमित्र संमेलन होणे मार्गदर्शक तर ठरतेच, परंतु हौशी पक्षीमित्रांनाही त्यामुळे एक दिशा मिळते. पक्ष्यांचा अधिवास व त्यांच्यासमोरील आव्हाने या विषयावर मी प्रकाशझोत टाकू इच्छितो. हवामान बदलांचा सर्वाधिक फटका हा पक्षी अधिवासाला बसत आहे. अवेळी होणारा मुसळधार पाऊस, वादळामुळे पक्षी जीवनावर फार मोठे संकट ओढवले आहे. स्थलांतर होणाऱ्या पक्ष्यांच्या अनेक ठिकाणी भ्रमणमार्ग बदलले जातील की काय असा धोका निर्माण झाला आहे. याचं एक उदाहरण म्हणजे सांगली जिल्ह्याच्या हद्दीला लागून असणारे मायनी पक्षी अभयारण्य आता फ्लेमिंगो पक्षी येणे जवळपास बंद झाले आहे. हे का झाले याचा अभ्यास पक्षीमित्रांनी करावा. मानवनिर्मित धरणे, तलाव व नद्या तसेच नद्यांवरील बंधाऱ्यामुळे पाणस्थळ पक्ष्यांचा अधिवास वाढताना दिसत आहे, परंतु त्यांच्या शिकारीचे प्रमाणही तितकेच वाढले आहे. हातनूर जलाशयालगत पक्ष्यांच्या होणाऱ्या शिकाऱ्यांच्या बातम्या माध्यमातून वाचण्यात येतात. त्या परिसरातील पक्षीमित्रांनी हे प्रकार उघडकीस आणले आहेत व अटकावही केला आहे.
असेच कार्य इतर ठिकाणी जलाशय परिसरात पक्षीमित्रांकडून व्हावे अशी अपेक्षा आहे. संपूर्ण देशात शहरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वृक्षतोड होऊन मूळ अधिवासातील पक्षी बेघर होऊन अधिवास सोडून जात आहेत. या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या इमारतीलगत कावळे, कबुतरे यांची वस्तीजाणे वाढत आहेत. कबुतरांचे शहरातील वाढते प्रमाण व त्यांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यांची उदाहरणे समोर येताना दिसत आहेत. चिमण्या, पोपट यासारखे पक्षी शहरामधून हद्दपार झाले आहेत व त्यावर बराच प्रकाशझोत पडला आहे, परंतु यावरील उपाययोजना होताना दिसत नाहीत. पक्षीमित्रांनी हे आव्हान स्वीकारून शहरामध्ये चिमणी पुनर्वसन प्रयोग हाती घ्यावेत ही अशी अपेक्षा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची मदत घेऊन पक्षीमित्र संघटना हे काम नागरिकांच्या सहाय्याने करू शकतील असे वाटते. भारत सरकारने बायोडायव्हर्सिटी ॲक्ट म्हणजे जैवविविधता कायदा पारित करीत प्रत्येक गावाची जैवविविधता नोंदवही तयार केली आहे. या गावात परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांची नोंद झाल्या आहेत. पक्षीमित्र संघटना तसेच गाव पातळीवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी पक्षीमित्रांनी एखाद्या गाव परिसरात आढळणाऱ्या नवीन पक्षी प्रजातींची नोंद त्या गाव पातळीवरील नोंदवहीत होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, जेणेकरून भविष्यात या नोंदीचा फायदा होईल. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी BNHS या संस्थेने भारतात गिधाड संवर्धनासाठी पावले उचलली आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे. भंडारा जिल्ह्यातील सारस संवर्धन चळवळ जोर धरत आहे. माळढोक पक्षी संवर्धनाच्या दिशेने अधिक जोमाने कार्य होणे गरजेचे आहे व त्यासाठी पक्षीमित्रांनी आपले योगदान देणे गरजेचे वाटते. पक्षीमित्रांनी आपल्या परिसरातील इम्पॉर्टंट बर्ड हॅबिटॅट्सचे ठिकाण शोधून काढून ती नकाशावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहावे. पक्षी अभ्यासासाठी तसेच पक्षी फोटोग्राफर्ससाठीचे निसर्ग पर्यटन वाढताना दिसत आहे. ही नक्कीच आनंदाची बाब आहे. कोकणात काही ठिकाणी खाजगी जमिनीवरील जंगले संवर्धन करून तेथे पक्षी अभयारण्याची व छायाचित्रांसाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नवोदित पक्षी अभ्यासक व फोटोग्राफरना ही ठिकाण पर्वणी ठरत आहेत. हातनूर धरण परिसर असेल, उजनी धरण, भिगवण परिसर तसेच दांडेली जंगल येथे पक्षी अभ्यासकांचे व छायाचित्रकारांचे उड्या पडत आहेत. पक्षी निरीक्षणाकडे नवोदित तरुण वर्गाचा कल वाढताना दिसत आहे. त्यामुळे या वर्गाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी पक्षीमित्र संघटनांनी उचलावी. पक्ष्यांचा अभ्यास कसा करावा व त्यासाठी चर्चासत्र व फील्ड व्हिजिट आयोजित करावेत. 5 दिवसांचा आठवडा झाल्यामुळे औद्योगिक तसे IT क्षेत्रात कार्य करणारे उच्च शिक्षित तरुण तरुणी शनिवार रविवार आपले ताणतणाव विसरण्यासाठी पक्षी निरीक्षण व फोटोग्राफीकडे वळत आहेत. ही फार मोठी संधी म्हणून पक्षीमित्र संघटनांनी पाहावी अशी अपेक्षा आहे. या संमेलनात पक्षीतज्ञ मार्गदर्शन करणार आहेत व या सर्व मार्गदर्शकांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. ते करणार असलेले मार्गदर्शन पक्षीमित्रांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. 35वे पक्षीमित्र संमेलन चंद्रपूर येथे झाले व या पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष श्री राजकमल जोब यांनी गेली वर्षभर ही धुरा वाहिली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पक्षीमित्र संघटनेचे सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक, संयोजक, बर्ड सॉन्ग ग्रुप पुरस्कृत करते यांनीही या संमेलनात सहभाग घेऊन संमेलन यशस्वी होण्यामध्ये हातभार उचलल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मला आपण सर्वांनी जो बहुमान दिला व अध्यक्षपद दिले याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. शरदने मला सांगितलेलं आहे की जास्त बोलू नको. एक प्रोफेसरला स्टेज दिलं आणि मायक्रोफोन दिलं तर ते त्रास होत आहे ऑडियन्सला. परंतु आज एक माझ्यासाठी फारच स्पेशल दिवस आहे. कारण जेव्हा आम्ही पहिल्यांदा हेच एक पक्षी असं लोकांना गोळा करून बोलायला आणि काहीतरी फंक्शन करायला आणि निरीक्षण करायला एक डिसिशन घेतलं होतं, तेव्हा आम्ही 4-5 लोकच होतो. आज इतके लोक आलेत, त्यांना इतका इंटरेस्ट आहे आणि हे जे त्याचं टेक्नॉलॉजी वाढलेलं आहे. आमच्याकडे एक छोटासा बायनॉक्युलर असायचा आणि कॅमेरासुद्धा 80-100 मिलीमीटरचा लेन्स असेल तर लोकांना वाटायचं फार स्पेशल आहे फोटोग्राफर. परंतु आज लोकांना माहिती आहे लांब मोठे लेन्सेस घेऊन करतात आणि अगदी सुंदर फोटोग्राफ्स घेतात. परंतु हे फोटोग्राफीमधून कॉन्झर्वेशन होतं आहे का हे आपल्याला बघायला पाहिजे आता, की त्याच्याने पब्लिक अवेअरनेस वाढतं का. कारण जे आपले आय एम टुडे टॉकिंग टू पीपल हू ऑलरेडी नो बर्ड वॉचिंग, हू ऑलरेडी नो अ लॉट ऑफ बर्ड सायन्स, कारण एक सायन्सच झालेलं आहे. परंतु जे ॲव्हरेज लोकांना माहिती पाहिजे की ह्याचं काय, व्हॉट इज हॅपनिंग टू बर्ड लाईफ इन आवर कंट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट.
आणि पहिल्यांदा तर आपल्याला असं वाटायचं की आपल्याला फॉरेस्ट वाचवायला पाहिजे म्हणजे बर्डचं हॅबिटॅट वाचणार, किंवा थोडंसं लोक म्हणायला लागले की वेटलँड वाचवायला पाहिजे. तर थोडंसं ह्याच्यातून रिसर्च झालं, त्याच्यात माहिती झाली आणि आपण काहीतरी त्याच्यात रिस्टोअर करत होतो. परंतु आज जे आपल्या देशात आहे ते 45-50% आपला देश खरं तर ग्रासलँड आहे. आणि हे ग्रासलँडसाठी आपण काही केलेलं नाही आहे की त्याला किती कन्झर्वेशन लागणार, कसं करणार त्याला, ह्याचे आपल्याकडे की ग्रासलँड डिटेरियोरेट झालं तर त्याला आपण काय करायला पाहिजे, की पक्षीसाठी काय करायला पाहिजे, एकच हे असतं. परंतु होल इकोसिस्टम जर वाढायला पाहिजे तर आणि त्याला सपोर्ट करायला पाहिजे तर आपल्याला काय करायला पाहिजे. ह्याच्यात जर आपण बघितलं की रिस्क कुठल्या इकोसिस्टमला मॅक्सिमम आहे तर आज रिस्क मॅक्सिमम आहे ग्रासलँडला. कारण जर आपल्याला क्लायमेट चेंज बघायला पाहिजे तर वी विल हॅव टू डू अ लॉट ऑफ सोलर एनर्जी, विल हॅव टू डू अ लॉट ऑफ विंड एनर्जी, आणि ह्याच्यासाठी ग्रासलँड इज दी ओनली प्लेस वेअर दिस कॅन बी डन. तर हा जो आपल्याला बॅलन्स करायला आहे की ग्रासलँडचं इकॉलॉजी आणि इकोसिस्टमसाठी वाचवायला पाहिजे आणि क्लायमेट चेंजसाठी वाचवायला पाहिजे. ह्याच्यात जे आपण आता डिसिशन्स घ्यायला पाहिजे की किती ग्रासलँडला आपण असं डिफरंट युटिलायझेशन करायला. आपल्याला तर माहिती आहे आपला तर शुगर केन एरिया झाला आहे ग्रासलँडचा. सो हाऊ आर वी गोइंग टू manage this grassland further is probably the biggest challenge that our whole country has, because grassland is 40-45% of all ecosystems in our country. So, Sarath, thank you for calling me here. For me, it is very personal because when I started with this activity, we were only 4-5 people. And today you have managed, all of you have managed together to bring this big number of people together. Congratulations to you. Thank you very much. यानंतर या आजच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय श्रीयुत राजेंद्र केरकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. पक्षीमित्र संमेलन महाराष्ट्र राज्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि ज्यांच्या प्रयत्नाने 2 सुंदर पुस्तकांचं जे प्रकाशन झालेलं आहे, ज्यांची निर्मिती त्याने केली, ते आदरणीय शरद आपटे सर, आदरणीय डॉक्टर रवींद्र भरुचा सर, पक्षीमित्र संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय जयंत वटेवार, त्याचप्रमाणे आदरणीय वाघ सर, आपल्यामध्ये बसलेले आणि ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी 1 महिन्यापूर्वी निमंत्रण दिले आणि ज्यांची ओळख डॉक्टर माधव गाडगे यांच्या समवेत झाली, ते आदरणीय सुबोध कुलकर्णी सर. 2000 पासून सह्याद्री संवेदनाक्षम क्षेत्रासाठी महाराष्ट्र राज्यातून महत्त्वाचं योगदान करणारे आमचे मित्र मार्गदर्शक मधुकर बाचुळकर सर, आदरणीय सुनील करकरे सर आणि आपण या ठिकाणी उपस्थित समस्त पक्षीमित्र. मला आठवण येते, मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझी आजी जी आहे ती लोकगीतांचं भांडार होतं आणि तिने लहान असताना चूकाऊचा घास मला भरवत असताना माझी ओळख पहिल्या पक्षाबरोबर करून दिली. तो पक्षी म्हणजे मोर. ती म्हणायची, येते ती येते ती नाच रे मोरा, मामाना घरात एका कोण घाली चारा, चारा खा पाणी पी भुर्रे मोरा. हे गाणं इतकं सुंदर होतं की नंतर मोर पाहण्याचा ध्यास मला लागला आणि आमच्या गावात, मी ज्या गावात राहतो म्हणजे माझं गाव गोव्यातल्या सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या केरी हा माझं गाव. कन्नड भाषेमध्ये केरीचा अर्थ होतो जलाशय. महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये, गोव्यामध्ये ज्या सगळ्या केरी आहेत त्यांचा अर्थ होतो जलाशय. असं सुंदर जलाशय, नद्या यांनी समृद्ध असलेला माझा गोवा
निळ्या खाडीच्या काठाला माझं हिरवाचं गाव, जगात मी मिरवितो त्याचे लावून या नाव, असं बाबू बोरकरांनी आपल्या कवितेमधून सांगितलेलं आहे. हिरवळ आणि पाणी तेथे स्फूर्ती मजला गाणी. बोरकरांच्या सगळ्या कविता जर वाचल्यात तर पक्षी म्हणजे काय किंवा जैव विविधता म्हणजे काय याचं ज्ञान आपसूकपणे आपणाला होतं आहे. 1972चा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट हा इंदिरा गांधी जेव्हा पहिल्या वसुंधरा परिषदेमध्ये सहभागी झाल्या त्यानंतर आला. परंतु त्याच्यापूर्वी आपल्याकडे म्हणजे आपण जर कवी कुलगुरू कालिदासापासून प्रारंभ केला तर आपल्या लक्षात येतं आहे की अभिज्ञात शाकुंतल किंवा वेगवेगळे आपले जे महाभारत किंवा रामायण या सगळ्या ग्रंथामध्ये ते मग मा निषाद शाश्वती गमहा हा पहिला श्लोक असू द्या, वाल्मिकीने जो रचलेला आहे तो सायबेरियावरून येणाऱ्या कौच पक्ष्याच्या संदर्भात, म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही. आपण म्हणतो आज आपण पक्षी निरीक्षक आहोत, परंतु कोण कधी कोणत्या काळापासून हे पक्षी निरीक्षण चाललं होतं. कारण माझ्या गोव्यामध्ये ज्या परिसरातून कुशावती नदी वाहते त्या ठिकाणी 10,000 वर्षापूर्वीची कातळ शिल्प सापडलेले आहे आणि या कातळ शिल्पामध्ये त्या ठिकाणी प्रकर्षाने मोर आढळतो. म्हणजे 10,000 वर्षापूर्वी जेव्हा माणसाकडे नव्हती भाषा, नव्हती संस्कृती, कारण संस्कृतीचा जन्म जो तो आपल्या ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये शेतीचा प्रारंभ झाला आणि आपल्याकडे संस्कृती आली. म्हणजे नवाश्म युगामध्ये या संस्कृतीचा जन्म झाला. आपण ज्याला संस्कृती म्हणतो. सृष्टि से पहले सद नहीं था, असद भी नहीं था, अंतरिक्ष भी नहीं था, क्या छिपा था उस गगन तल जल भी कहा था. आणि पाणी आल्यानंतर मग आपल्याकडे ही हिरवाई, हा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो. दापोलीमध्ये उत्खनन करत असताना म्हणजे घरासाठी बांधकाम चाललं होतं, नवीन घर, तर त्यावेळेला जीवाश्म आढळले आणि महाराष्ट्रामध्ये किती सदन जंगल होतं त्याची कल्पना या जीवाश्मावरून आपणाला मिळते. आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला वाईट वाटलं तरी भयानक परिस्थिती आहे जंगलांची. ज्या परिसरामध्ये मी राहतो तिथलं शेवटचं जंगल लचके तोडून तोडून आपल्याकडे देशभरातून रबर लागवड करून आलेल्या लोकांनी उद्ध्वस्त केलेलं आहे. सिंधुदुर्गातलं चंदगड, त्या बाजूला कर्नाटकातल्या भीमगड आणि या बाजूला महादई गोव्याची, याच्या कुशीत असलेलं जंगल आज समाप्त होण्याच्या वाटेवरती आहे. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा भ्रमंती करतो धुळ्यापासून, गेल्या वर्षी एका कार्यक्रमासाठी धुळ्याला गेलो आणि आज या ठिकाणी एक सुंदर पुस्तक प्रकाशित होतं हे धुळ्याचं, धुळ्यातल्या पक्षीवैभवाच्या संदर्भातलं. खूप वाईट वाटतं की आपण काय देणार आहोत आपल्या मुलांसाठी, आपण काय ठेवणार आहोत पक्ष्यांसाठी. आपल्याकडे काकस्पर्श आहे, आपल्याकडे काकभुशुंडी आहे, हे केवळ आपण संस्कृती इतिहास म्हणून मिरवणार का. आपल्याकडे बाबर आला, तो विध्वंसक म्हणून आपण त्याला मानतो, परंतु त्या बाबरने ज्या प्रदेशातून आला, भयानक प्रदेश, उष्णता इतकी, वाळवंट, आणि तिथनं आल्यानंतर जेव्हा तो भारतात आला तेव्हा या ठिकाणी थुई थुई नाचणारा मोर त्याला आकर्षित करून गेला आणि त्यामुळे आपल्या आत्मचरित्रामध्ये मोराची वर्णनं येतात. अलेक्झांडर आला मॅसिडोनियावरून, तर इंडिका नावाचं पुस्तक ज्याने मॅगसेसने लिहिलं तर त्याच्यामध्ये त्याला कसा आनंद झाला मोर पाहून. म्हणजे आपण मोर जो आहे हा मोर आपल्यासाठी केवळ संस्कृतीचं, धर्माचं प्रतीक नाही. म्हणजे आपल्याकडे शारदा जी आहे, सरस्वती जी आहे, आमच्याकडे रणमाले नावाचं लोकनाट्य होतं. म्हणजे आपण कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्रातलं खूप वाईट वाटतं की कोल्हापूर, सिंधुदुर्ग वजा महाराष्ट्र असा अभ्यास चाललेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं जेव्हा आपण लोक सांस्कृतिक धन म्हणतो तर तिथल्या रणमालेला स्थान नाही. आणि त्या रणमालेमध्ये शारदगे सुंदर तू मरार सुवार झालंय. म्हणजे त्या ठिकाणी सरस्वती जी आहे ती मोरावरती स्वार होऊन प्रगट करते, त्याचं वर्णन आपल्याला मिळतं. म्हणजे इतकं सुंदर लोकनाट्य, म्हणजे महाराष्ट्राचं लोकनाट्याची परंपरा जी आहे, म्हणजे कुठचंही पुस्तक वाचलं तर तुम्हाला रणमालेच्या संदर्भात एकही ओळ आजपर्यंत आढळत नाही. म्हणजे हे आदिम लोकनाट्याची परंपरा जी आहे आपल्या
म्हणजे आता दशावतारी नाट्य जे आहे किंवा ही सांगली ही नाट्य पंढरी मानली जाते. आमच्या गोव्यातून म्हणजे कृष्णदास शामा, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे, असं म्हणणारा कृष्णम भटभानकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन किर्लोस्कर महाराष्ट्रात आले आणि त्यांनी संगीत नाटकाची निर्मिती केली असा इतिहास सांगतो. आणि हे महाराष्ट्राने मान्य केलं पाहिजे, कारण आपण म्हणतो की महाराष्ट्र गातो तो गोव्याच्या गळ्यातून. आणि म्हणून आपण लता मंगेशकरापासून दीनानाथापासून सगळ्यांची ज्योत्स्ना भोळेपासून सगळ्या जे दिग्गज आहे त्यांचा इतिहास बघितला तर आपणाला याची कल्पना येईल. आणि म्हणून आमच्या गोव्यामध्ये सुद्धा इतकं सुंदर म्हणजे पक्षासंदर्भात मोरासंदर्भात इतकी नृत्य आहेत. आमच्याकडे मोरुलो नावाचं नृत्य होतं आणि ते नृत्य एकेकाळी ज्या ठिकाणी सर्व वन जंगल होतं असा गाव आहे सरवण म्हणून, तर त्या सरवणमध्ये वनचो मोरुलो वन फळा खाय, वन फळा खाय मोरुलो पाण्याशी जाय, अशा प्रकारची लोकगीतं गाऊन हे मोराचं नृत्य इतकं सुंदर रीतीने सादर केलं जातं. म्हणजे आज महाराष्ट्राची लावणी जी आहे ह्या लावणीपेक्षा प्राचीन नृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु लोकांना लावणी खूप आवडते. आमच्याकडे आम्ही बंद केली कारण इतके चाळे भयानक असं चित्र 2 वर्ष आम्ही बंदच करून टाकले. आमच्याकडे राष्ट्रीय लोक सांस्कृतिक महोत्सव जेव्हा होतो, ही लावणी नाही महाराष्ट्राची, मी सरळ सांगितलं. आणि लावणी म्हणजे आमच्याकडे सुद्धा लावणी होते, पण ती परमेश्वराचं लाव म्हणजे ब्रह्मदेवाचं. ब्रह्मदेव काय देव त्याचे नाव थोर, अशा पद्धतीनं ब्रह्मदेवाची लावणी आमच्या तिकडे किंवा विठ्ठलाची लावणी, लावण्य देवाचं लावण्य लोकांनी अनुभवलं, स्त्रीचं लावण्य अनुभवलं. आणि हे आपण जेव्हा ह्या संस्कृतीच्या अभिसरणातून मांडतो तेव्हा आपली संस्कृती जिवंत असल्याचा पुरावा आपणाला सापडतो. आणि म्हणून हे पक्षीमित्र संमेलन इतक्या सुंदर स्थळी होतं. 2 नद्यांचा संगम वारणा आणि कृष्णा. खरंच म्हणजे कृष्णा नदी जी आहे तिचा उगम महाबळेश्वरला होतो, तो बघितला मी. आणि हंसादेवीला ती मग बंगालच्या उपसागरामध्ये एकरूप होते. आमचा लढा गेल्या म्हणजे माझं जेव्हा वय 15 वर्षाचं होतं तेव्हापासून आता 57 वर्ष पूर्ण झालीत, तर माझं पूर्ण आयुष्य 15 पासून ते ह्या नदीच्या वेगवेगळ्या रूपांना पाहण्यासाठी आणि नंतर तिचं संवर्धन करण्यासाठी केलं आहे. आणि म्हणून कर्नाटकासाठी या मोठ्या राज्याला एक छोटा प्रवाह वळवण्यासाठी आम्ही आज म्हणजे त्यांना अक्षरशः म्हणजे तुम्ही जर कल्पना केली की कृष्णेची उपनदी जी आहे मलप्रभा, या मलप्रभे 3 पटीनं लहान आमची महादई आहे. आणि ह्या मलप्रभेला जगवण्यासाठी आता 111 किलोमीटर लांबीची नदी तिचे काही प्रवाह कर्नाटक वळवू पाहते. आम्ही शेवटी त्यांना ट्रायब्युनलमध्ये खेचलं आणि ट्रायब्युनलमधून त्यांना 3.9 TMC फीट पाणी दिलं. कसं आहे की धरणं जे आहे म्हणजे आपल्या पुऱ्या देशामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रासारखं नियोजन जे आहे इतकं बेकार नियोजन की स्वतंत्र झाल्यानंतर लोकांना फक्त पाणी उपसून टाका आणि तुम्हाला पाहिजे ते लावा. आणि त्यामुळे आपण आज ज्या म्हणजे दिशेने वाटचाल करत आहोत ते जर नॅशनल जिओग्राफिकचा अहवाल जर वाचला तर पुढं वाळवंट ठेवणार आहात का तुम्ही, राजस्थानच ठेवणार आहात. म्हणजे मी जेव्हा राजस्थानला गंगानगरला एका परिषदेसाठी गेलो आणि तिथनं मी त्यांना विनंती केली की मला तुम्ही गंगानगर जे आहे गंगानगरवरून मी कलिबंगनला गेलो, कारण कलिबंगन हे असं स्थळ आहे की ज्या ठिकाणी आपल्या सिंधू संस्कृतीचा वारसा आपणाला सापडतो. आता महाराष्ट्रामध्ये प्रवरा नदीच्या काठी जर तुम्ही गेलात तर तिथं डॉक्टर साली जे आहे यांनी धायमाबादचा महाकाय असा ग्रंथ लिहिलेला आहे. सांकल यापासून प्रेरणा घेऊन या माणसाने प्रवरा नदीच्या काठी जी सिंधू संस्कृतीचा वारसा जपणारी संस्कृती होती त्याचे जीर्ण अवशेष शोधून काढले आणि तो वारसा त्यांनी मांडला. आज ते प्रवरा नदी बघा आणि धायमाबाद बघा, सगळं बेचिराग होण्याच्या वाटेवरती आहे. ज्या ठिकाणी रोम इजिप्तवरून गलबत यायची संत गोरा कुंभाराच्या गावामध्ये तेरणा नदी ज्या ठिकाणी आहे, तर ती तेरणा नदी मी पाहायला गेलो, म्हटलं ही नदी काय गटार आहे, भयानक गटार इतकं म्हणजे. आणि तो परिसर बघितला ज्या ठिकाणी साप्ताहिक बाजार भरतो
उलटी यावी अशी परिस्थिती. काय केलं आपण? आणि आपणाला सांगतोय, म्हणजे वेद व्यासमुनी सांगतो, विश्वस्य मातरा, विश्वाच्या माता, आणि ह्या विश्व औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने बाजार दिखलाया, असं आपण हिंदीमध्ये म्हणतो. आज आपण ह्या सगळ्या पुत्रांना आपण जन्म दिला आणि नदीची परिस्थिती आपण गटारगंगा करून टाकलेली आहे. मी जेव्हा गंगा बघितली, गंगेमध्ये ऋषिकेशला वरच्या त्या परिसरामध्ये आंघोळ केली, पण नंतर खाली आल्यानंतर मला कळलं की राम तेरी गंगा मैली हो गई. इतकं भयानक चित्र आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या पक्षीमित्रांनी जागृत होणं गरजेचं आहे. एक माणूस शरद आपटेसारखा, सलाम करतोय मी त्यांना, की काय काय माणूस करतोय. म्हणजे त्यांनी पक्षी का गातात, कशासाठी गातात, गाणं म्हणजे काय त्याचं असतं, त्याचा अनुभव देण्यासाठी पुढच्या पिढीला जो वारसा दिलेला आहे. अशा प्रकारची माणसं जर महाराष्ट्रामध्ये आणखी निर्माण झाली तर हा महाराष्ट्र टिकेल, नाहीतर भयानक परिस्थिती होईल. तुमचं जंगल खलास होत चाललं आहे. एकही नदी जी आहे तिची परिस्थिती आपण कशा पद्धतीने, गोदावरीला जाऊन बघा. म्हणजे ज्या ठिकाणी प्रतिष्ठान नावाची राजधानी अस्तित्वात आली, ती पैठण नगरी मी बघितली 10 वर्षापूर्वी, आणि परत म्हटलं पाय ठेवायचं नाही या ठिकाणी. काय बेकार. हे सगळं चित्र जे आहे हे खूप भयानक आहे. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये यावत भूमंडला धत्ते सशेल वनकाननम, जोपर्यंत या पृथ्वीवरती जंगलं असतील, म्हणजे आमच्याकडे जंगलं 140 दशलक्ष वर्षापासून आहेत, आणि त्याचा जर वारसा आणि त्याचा इतिहास जर बघायचा असेल तर दोडामार्गला तुम्हाला यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये केवळ म्हणजे एकच जंगल डायनोसॉरच्या कालखंडातलं शिल्लक आहे. ते माझ्या प्रयत्नामुळे टाइम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून मी ते प्रकाशात आणलं, आणि मग महाराष्ट्रातल्या सरकारने तिळारी कन्झर्वेशन रिझर्व केलं. आणि त्यामुळे आज मल्हार इंदुरकर नावाचा जो तरुण होता तो आमच्या चळवळीमध्ये आला, आणि मी त्याला म्हटलं, मी तुला अशा प्रकारचं जंगल दाखवतो जेव्हा नव्हता या पृथ्वीवरती माणूस, जेव्हा नव्हता पृथ्वीवरती आपल्यासारखे वाघासारखे प्राणी, त्या काळातलं जंगल दाखवतो. आणि ते जंगल मी दाखवलं, आणि त्याला सांगितलं जाताना, अशा प्रकारचं जंगल तू ज्या ठिकाणी काम करतो, तो काम करत होता आपल्या म्हणजे जे उदमाजरं जे आहेत, पाणमाजरं जे आहेत, त्याच्यावरती काम करत होता. आणि तो माझ्याकडे आला होता, तर हे जंगल बघ, आणि तशाच प्रकारचं जंगल तू ज्या परिसरात काम करतो तिथं सापडणार आहे. आणि मग त्याने मला फोन केला आणि बोलावलं आणि म्हणाला, तुम्ही या. आणि आम्ही बघितल्यानंतर कळलं की ते जंगल जे आहे ते मेरिस्टिका स्वॅम्प व्हेजिटेशन आहे, युनिक इन द वर्ल्ड. म्हणजे इतकं वैशिष्ट्यपूर्ण हेवाळे म्हणून दोडामार्ग तिळारीचं जे खोरं आहे त्या ठिकाणी हे जंगल तुम्हाला पाहिलं. गोव्यामध्ये जवळजवळ 6 ठिकाणी अशा प्रकारची जंगलं आम्ही शोधून काढली. त्याचं संवर्धन जे आहे ते करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या, म्हणजे आमच्या गोव्यामध्ये छोटं राज्य असेल, म्हणजे तुमच्या कुठल्याही जिल्ह्यापेक्षा छोटं राज्य, परंतु पूर्ण देशामध्ये गोवा हे असं राज्य आहे की तिथल्या लोकांना राजकारणी घाबरतात. महाराष्ट्रामध्ये तसं नाही. म्हणजे आमचे राजकारणी, कारण सगळे जर तुम्ही कायदे बघितले, 1986चा कायदा बघा, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट, त्या कायद्याच्या आधारे आम्ही वेगवेगळ्या गोष्टी संवर्धन करण्यासाठी नवनवीन कायदे केले. गोवा फाउंडेशन नावाची संस्था जी आहे, डॉक्टर क्लाउड आल्वारिस त्याचे डायरेक्टर आहेत, यांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये नेले, केंद्रीय स्तरावरती नेले. आणि मग त्याच्यासाठी आमच्याकडे गोवा हे असं राज्य आहे की ज्या ठिकाणी आमचे राजकारणी सांगतात की भारताचं जर आपण बघितलं वन क्षेत्र 30% नीती सांगते आपला वननीती, पण गोव्याचं जंगल 3702 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहेत, 1224 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ हे सरकारी मालकीचं जंगल क्षेत्र आहे. आणि 60%च्या म्हणजे ग्रीन कव्हर, तुम्ही जर फॉरेस्ट रिपोर्ट जर बघितला, फॉरेस्ट सर्वे रिपोर्ट, तर 60% जंगल आहे असं मानलं जातं. परंतु हे जंगल जे आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला जंगल दिसतं, म्हणजे मी जेव्हा सांगलीमध्ये आलो तेव्हा सांगलीमध्ये जंगल कसलं आहे, हे सगळं मानवनिर्मित आहे. कारण तुम्ही जर वानोशीला आलात तिळारी नदीच्या काठी, तर त्या ठिकाणी एक झाड आहे, इतकं सुंदर झाड, आणि पक्षी मित्रांनी हे झाड जाऊन मुद्दाम बघितलं पाहिजे. कारण ही झाडं जर राहिली तर पक्षी येतील. टेट्रामस नुडीफ्लोरा नावाचं झाड 2000 वर्षापेक्षा जास्त हे झाड जगतंय. त्याचे पुरावे
तुम्हाला मिळतात. तुम्ही जर कंबोडियाला गेला तर त्या ठिकाणी तिथल्या जीर्णावशेषामध्ये हे झाड तग धरून उभं असलेलं, म्हणजे कुसुमाग्रज यांच्या कविता जे बाभूळ झाड म्हणतात, ते बाभूळ झाड जसं आहे त्या बाभळापेक्षाही सुंदर असं झाड, म्हणजे बाभूळ झाड, बाभळीचे काटे पंढरीच्या वाटे असं आपण म्हणतो, ती बाभूळ. आणि हे टेट्रामस नुडिफ्लुअर, त्याचं नाव मराठीमध्ये आहे मजेशीरच आहे, जंगली भेंडी म्हणून. कारण ते जंगली भेंडीचं झाड असं जर म्हणजे तुम्ही भेंडीसारखं झाड नाही, ते खूप सुंदर इतकं अद्भुत आणि महाकाय झाड आहे. आमच्या तिकडे त्याला जर्माल म्हणतात. म्हणजे जेव्हा या ठिकाणी ज्यांनी पुस्तक प्रकाशन केलं ते शरद यांचं नाव म्हणजे जर बघितलंय, तो कालखंड हा पक्ष्यांसाठी, म्हणजे माणसं म्हणजे जन्माला येताना काय घेऊन येतात बघा, त्यांनी वारसा घेऊन आले. ते शरद हा पक्ष्यांचा वारसा, शरद ऋतूचा कालखंड आहे. म्हणजे दुर्गा भागवतांचं पुस्तक वाचा, ऋतुचक्र, ते वाचल्यानंतर कळेल. पक्षीकोश वाचा, हे सगळं वाचल्यानंतर हे नाव म्हणजे त्यांना कोणी दिलंय, हा वारसा त्यांच्या पूर्वजांनी दिलेला आहे, कधी मिळाला माहिती नाही. आणि हे सगळं काम जे आहे माणूस करतोय, हे त्यांनी म्हणजे आय एम द स्टेट, लुईस फॉटे म्हणत होता, तशा पद्धतीनं जर माणूस वागला तर उत्तर 0 येत आहे. पण ते विनम्रतेने वागत आहेत. या ठिकाणी पक्षीमित्र संघटनेचे सगळे कार्यकर्ते जर बघितले, खूप समाधान होतं आहे. म्हणजे आमच्याकडे वेगवेगळी परंपरा आहे गोव्यामध्ये. म्हणजे आमचं जीवन जे आहे ना, ते सगळं निसर्गावरती अवलंबून आहे. आमच्याकडे आम्ही कावळा जो आहे, या कावळ्याच्या नावानं सुद्धा गोव्यात मंदिर आहे. मोराच्या संदर्भातले तुम्हाला चित्र सांगितली तर कावळ्याची पूजा जशी आपल्या भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी होते, तर कावळ्याचे समर्पित अशी मंदिर आहे. आणि म्हणजे आता पुऱ्या भारतातलं मगरींचं मंदिर तुम्हाला गोव्यामध्ये पाहायला मिळेल. कारण लोकांनी निसर्ग जो आहे, जैवविविधता आहे, तिला महत्त्वाचं स्थान दिलं. आणि त्यामुळे पुऱ्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जैवविविधतेचं काम जे आहे कट आणि पेस्ट केलेलं आहे. वाईट वाटून घेऊ नका. कट आणि पेस्ट म्हणजे सिंधुदुर्गमध्ये काय आहे, सिंधुदुर्गमध्ये केर गावाचा आम्ही जेव्हा रिपोर्ट बघितला, अरे ह्या गोष्टी ह्या गावामध्ये नाहीत, मग ह्यानी कशा चिकटवल्या सगळ्या. हे असं करू नका. आमच्याकडे आम्ही 3 लेवलला, छोटं राज्य आणि त्यामुळे 3 लेवलला 3 स्तरावरती आम्ही पहिल्यांदा ग्रामसभा किंवा त्याच्यापूर्वी पंचायत आणि त्यानंतर मग गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड, त्या ठिकाणी तज्ज्ञ मंडळी असतात आणि ही तज्ज्ञ मंडळी शहानिशा करते आणि त्याला मान्यता देते. हे जे PBR आहेत, जे आपल्या महाराष्ट्रातल्या एका विचारवंताने, जीवशास्त्रज्ञाने आपणाला दिलेले, भारताला दिलेले आहेत, त्यांच्या राज्यामध्ये ही PBRची चळवळ जी आहे ती खूप दुर्बल रीतीने चालत आहे. BMC जे आहे, बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी, त्या दुर्बल होत चाललेल्या आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र आज वाळवंटाच्या दिशेने चालत आहे. आणि हे रोखण्यासाठी आपणाला जो संत म्हणजे महदंबा जर तुम्ही बघितली, महदंबाचे ढवळे काढले, चक्रधर स्वामी, चिवकाऊ, त्यांचा उल्लेख बघा चक्रधर स्वामींच्या ह्याच्यामध्ये. घार हिंडती आकाशी तिचे चित्त तिचे बालकापाशी. कशी माणसं, कसे संत आपणाला मिळाले. हा सगळा वारसा जर घेऊन आपण पुढे जाणार आहोत तर माझ्या मते अशा पक्षीमित्र संमेलनात आपण हे सगळे विषय जे आहेत त्याचा समाविष्ट केला पाहिजे. तुम्ही कातळ शिल्प रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये, ज्या ठिकाणी आता ऑइल रिफायनरी येते, ते बारसूमध्ये चला, तर त्या ठिकाणी वाघाची जी चित्र आहेत ती जगातली अद्भुत चित्र तुम्हाला, माशाची चित्र तुम्हाला पाहायला मिळतील. ती नंतरच्या कालखंडातील. गोव्यातली चित्र जी आहेत ती 10,000 पूर्वीची आहेत. गोवा किंवा उडुपीला, कारण उडुपीला वगैरे त्यांना मायक्रोलिथ्स म्हणजे जी शस्त्र आहेत माणसाची ती सापडलेली आहे. तसे पुरावे ह्या कातळ शिल्पावरती सापडलेले, त्यामुळे त्यांचं कालनिश्चिती करणं कठीण आहे. आणि आता जो सगळा वारसा जो आहे तो डॉक्टर तेजस गर्गे यांच्या माध्यमातून आता वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येणार आहे. ते टेंटेटिव्ह लिस्टमध्ये, संभाव्य यादीमध्ये त्याचा समावेश झालेला आहे. तर तिथं जर आपण त्या कातळावरती जाऊन बघितलं तर जैवविविधतेचा वारसा आपणाला, आणि त्यामध्ये पक्षीसुद्धा पाहायला मिळतात. पक्षी हे भारतासाठी नवीन आहेत, कारण आपल्या सगळ्या देवांची म्हणजे गरुड जो आहे, गरुडावरी बैसले माझे स्वामी, म्हणजे तो विष्णू जो आहे आणि लक्ष्मी जी आहे त्याची मंदिर आमच्या गोव्यामध्ये गरुडावरती आपणाला पाहायला मिळतं. तो गरुड असू द्या किंवा वेगवेगळे पक्षी जे आहेत, म्हणजे काही काही पक्षी जे आहे, म्हणजे आमच्याकडे तैडे म्हणून गाव आहे, तर त्या ठिकाणी आपणाला वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात. म्हणजे आमच्या गोव्यामध्ये आता सावंतवाडीला आपण जे
खेळणी आहेत ते खेळण्याचा आगर म्हणतो, पण महाराष्ट्रातल्या खूप कमी लोकांना माहिती आहे हे सगळे जे कलाकार आहेत ते गोव्यातल्या वेर्णादेवीचे महासाजी जे आहे त्या महासीचं मंदिर 16व्या शतकामध्ये पाडलं. सगळे हे जे कलाकार आहेत कारागीर आहेत गोवा सोडून आले महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राने त्याला आश्रय दिला. तिथल्या सावंतवाडकर भोसलेने आश्रय दिला आणि त्यामुळे चितारी कला जी आहे चितारी आळी महाराष्ट्रामध्ये आहे. तर ते जी चितारी आहे तर ते चितारी पाटावरती सुंदर सुंदर चित्र काढतात. ती चित्र जर आपण बघितली ना तर तुम्हाला कळेल. म्हणजे माडा वयलो कीर शेपटी हलयता आणि चेडवांग पळून डोळे मारता. म्हणजे मुलींना बघून तो जो रोज रिंग पॅराकिड आहे तो डोळे मिसकावतो असं त्या गाण्यामध्ये अर्थ आहे. तर तो रोज रिंग पॅराकिड आहे त्या रोज रिंग पॅराकिडची सुंदर सुंदर चित्र ते पाटावरती काढतात. म्हणजे माणसाला कसं निसर्गाकडे जोडणं हे आपणाला त्यातून कळतं. म्हणजे जे कीर पक्षी जो आहे त्या कीराची वेगवेगळी चित्र आज आपण पोपट ज्याला म्हणतो तो खरं म्हणजे कीर आहे. आडनावंसुद्धा महाराष्ट्रामध्ये कीर आपणाला आढळतात. आपले डॉक्टर माधव गाडगे हे गोव्यातल्या पेडणेचे. म्हणजे खूप माणसं आता आमटे वगैरे कुटुंब आहेत ही गोव्यावरनं त्या 16व्या शतकामध्ये जो इतिहास आहे अजूनही आपणाला कळलेला नाही. म्हणजे महाबळेश्वर सैलांचं जे पुस्तक आहे तांडव म्हणून युगसावर म्हणून ते कोकणीत लिहिलं आणि मराठीत त्यांनी ते तांडव म्हणून लिहिलं. हे तांडव पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल एक छोटं राज्य ज्याला उद्ध्वस्त करण्यासाठी पोर्तुगालच्या एका छोट्या देशातून आलेल्या युरोपियनाने पूर्ण मंदिरं उद्ध्वस्त केली पूर्ण संस्कृती उद्ध्वस्त केली. परंतु असं असताना आमच्या गोव्यातल्या ख्रिस्ती समाजाने म्हणजे गोव्यामध्ये असं सांगतात की केवळ हिंदूंना त्रास दिला असं नाही तर ते ख्रिश्चन लोक जे आहेत त्या हिंदूबरोबर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आले आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजऱ्याला ज्याला GI टॅग मिळाला तो घनसाळ तांदूळ हा महाराष्ट्राचा नाही. हा घनसाळ तांदूळ बारदेसमधल्या सालिगाव यातला. कारण तुम्ही जर महादेव गोविंद रानडेचं पुस्तक मी म्हणजे त्या भाताच्या संदर्भात कशासाठी सांगतो कारण पक्ष्यांचं जीवन जे आहे आपल्या डॉक्टर इरिच भरूचा याने जे सांगितलं म्हणजे 40% आपल्याकडचं जे माळरान आहे ग्रासलँड आहे ती शिल्लक राहिले आणि या ग्रासलँड म्हणजे आपलं पूर्ण जीवन आपण जे खातोय ना त्यामध्ये बहुतांश सगळं हे तृण आहे तृणपाती आहे भात आहे हे गवत आहे बांबू आहे ज्याच्यावरती आपलं पूर्ण लैंगिक चक्र अवलंबून आहे. कारण जैन समाजामध्ये त्यांनी बंधनं घातलेली ते साधूनी वगैरे अजिबात बांबू खायचा नाही पण आपणाला बंदी घातलेली नाही. चिवार वगैरे आहे चिवाराचे कोंब असतात किंवा आदिवासी पट्ट्यामध्ये लेखामेडा म्हणून जे आहे तिथं गेलात तर तो बांबू आहे तर तो बांबू कधी खायचा हे सगळे नियम आहे. तर त्या महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती यांचं पुस्तक जर वाचलं तर त्यामध्ये त्यांनी भाताची वेगवेगळी नावं दिली आहेत. ते बहुतांश हे भाताचे प्रकार गोव्यामध्ये आढळतात. टंगसाळ पंगसाळ जिरेसाळ हे सगळे जे भात आहेत किंवा घनसाळ ज्याला म्हणतात हे घनसाळ आपल्याला खूप सुगंध येतो. बासुमती आपल्याला माहिती आहे पण घनसाळ ज्यांनी जेवलेत त्यांना कळेल अन्न म्हणजे काय. अन्न हे पूर्ण ब्रह्म जाणी जे यज्ञ कर्म असं जे आपल्या पूर्वजांनी म्हटलेलं आहे हे सगळं आपण जाणून घेतलं पाहिजे. आता आपण ऊस लागवड कराच परंतु त्याचबरोबर भाताची किंवा आपल्याकडे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट ज्याला म्हणतो आपण तो ज्वारी जोंधळा हे सगळं जर झालं तर ते पक्षी जगतील. कारण आपण जर मी म्हणजे जवळजवळ 7 वर्षापूर्वी सोलापूरला गेलो माळढोक पाण्यासाठी नानजला एकही माळढोक नाही आढळला. दाजीपूरला गेलो भयानक परिस्थिती जंगलांची. काही मोजक्यात जागा ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला वाघ वगैरे पाहायला मिळतो परंतु बाकीच्या ठिकाणी खूप बेकार परिस्थिती झाली. तर ती परिस्थिती पक्ष्यांचं जीवन कसं सुंदर होईल समृद्ध होईल तरच माणसाचं जीवन सुंदर होईल. आणि यासाठी आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर मला वाटतं की आपलं जग खूप सुंदर होऊ शकतो. माझ्याबरोबर माझे 2 कार्यकर्ते आले आहेत. संकेत नाईक म्हणून एक छोटासा शिक्षक एका शाळेमध्ये दोडामार्ग तालुक्याच्या जवळ खोलपे म्हणून गाव आहे तर त्या ठिकाणी तो शिकवतो. त्यांनी नक्षत्रवन निर्माण केलं आणि त्याच्या शाळेच्या परिसरामध्ये 125 पक्षी जे आहेत वेगवेगळे पक्षी त्याचं त्यांनी अभ्यास सुरू केला. वाईल्ड लाईफ किल म्हणजे पावसामध्ये किती प्राणी मरतात. कारण ह्या सगळ्या गोष्टी एका शिक्षकाने सुरू केल्यात ना तर समाजामध्ये संवेदना नावाची चीज जी आहे ती शिल्लक राहते. माझ्याबरोबर भारतभर भ्रमंती करणारा पक्षाच्या संदर्भात निरीक्षण करणारा रमेश झरमेकर आला. त्याचा जन्म एका
डोंगर माथ्यावरच्या सुर्ल गावात झाला आहे आणि लहानपणापासून तो पक्षी बघतच जगत आला. आणि म्हणून आपल्या भारतातले जे सर्पतज्ञ आहेत रोमुलस व्हिटेकर, त्यांनी त्याला विचारलं की मला भुजंग तू दाखवू शकशील? तर त्याने म्हटलं की या, आणि त्यांना तो घेऊन मोलेच्या जंगलामध्ये गेला आणि तिथं भुजंग जो आहे, म्हणजे ज्याला आपण किंग कोब्रा म्हणतो, त्याचं किंग कोब्रा नाव नाही, राजनाग आपण त्याला चुकीचं नाव दिलेलं, तो भुजंग आहे. आणि या भुजंगावरची गाणी आहेत. झोळंबे नावाचं दोडामागच्या जवळ गाव आहे, तर त्या ठिकाणी भुजंगाची कथा जी आहे ती तुम्हाला कावी शैलीमध्ये, महाराष्ट्रातली जशी वारली शैली आहे, पूर्ण त्या सिंधुदुर्गावरती अन्याय केलेला आहे महाराष्ट्राने. ती वारली चित्रकला, त्याचं महाराष्ट्रातलं नव्हे, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातलं शेवटचं मंदिर, या झोळंबे गावातलं माऊलीचं मंदिर आता नष्ट होण्याच्या वाटेवरती आहे. ते नष्ट झालं तर वारली चित्रकला ज्या पद्धतीनं, म्हणजे आज आपण तिचं अभ्यास करतो, तर कावी कला जी आहे, ह्या कावी कलेचा अभ्यास करण्यासाठी, त्याची प्रेरणा घेण्यासाठी आपल्याला काही माध्यम उपलब्ध नसणार आहे. त्या ठिकाणी जे पक्षी वैभव आहे, वेगवेगळे पक्षी त्याने कोरलेले आहेत त्या चित्रामध्ये. गणपतीची सुंदर सुंदर चित्र आहेत, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्ष्यांची चित्र आहेत. सगळे आपले देव जे आहेत ना, ते झाडांशी, वृक्षवलींशी जोडलेले आहेत. म्हणून संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, किंवा बहिणाबाई चौधरींची बोलला पपया पपया, पपिया पक्षावरती. हे सगळं ना ह्या मुलांना आपण लहानपणापासून, आता आपण मोबाईलच्या माध्यमातून काय शिकवतो, तर मोबाईल देतो आणि मुलं मग ते मोबाईल घेऊन जातात आणि मग सगळे प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून प्रत्येक आईने जर शरद आपटे सरांचं पुस्तक घेतलं आणि QR कोड स्कॅन करून त्यांना ही गाणी ऐकवली ना, तर त्यांचं जीवन खूप सुंदर होईल. खरं म्हणजे आपल्याकडे असं आहे की माझं बालपण, मी ज्या परिसरामध्ये राहत होतो ना, तिथलं माझं बालपण हे वेगवेगळ्या पक्ष्यांच्या संगीताने समृद्ध होलं. आणि त्यामुळे मला खूप ह्या, म्हणजे माझ्या परिसरातली गावांची नावंसुद्धा तशीच. डिचोली म्हणून आहे, ते डिचो नावाच्या किंगफिशर, ज्या धिवर पक्षी जो आहे, ज्याच्यावरती कुसुमाग्रजांनी अजरामर करणारी कविता लिहिली, तर तो धिवर पक्षी आमच्या तिकडे मोठ्या प्रमाणात आढळतो. 5 प्रकारचे किंगफिशर आपल्या गोव्यामध्ये पूर्वी आढळायचे. आज खूप बिकट परिस्थिती आली गोव्याची, ती दारूमुळे. म्हणजे वरना गुजरती कैसी शाम शराब जिसने बनाई उसे लाख लाख सलाम असं म्हणतो आपण. ते दारू, महाराष्ट्रातली लोक आणि गोव्यातली लोक यांचा फरक जर करायचा, तर त्यांना फक्त आमचं हुर्रा किंवा फेणी दिली तर तो लोटांगण घाली, म्हणजे अशी परिस्थिती आहे. म्हणजे गोवा लोक येतात, तर परदेशातून लोक जे येतात ती पक्षी पाहण्यासाठी. म्हणून तुम्ही अपघातात जर्मनीवरून हेन्स लेनर गोव्यात पोचला 30 वर्षापूर्वी, त्यांनी बर्ड्स ऑफ गोवा नावाचा ग्रंथ लिहिला. तो वाचला ना तर तुम्हाला कल्पना मिळेल. आणि आपण ज्याला पक्षी निरीक्षणातला फादर ऑफ बर्ड वॉचिंग असं ज्याला म्हणतो, तो ॲलन ऑक्टाव्ह ह्यूम यांना जास्तीत जास्त पक्षी जे आहे, म्हणजे पक्षी निरीक्षण करण्याचं खूप वेड होतं. आणि ते वेड घेऊन ते गोव्यामध्ये अंजदीव म्हणून जे आहे, अंजदीवची देवी जी आहे, ती आपल्याला देवी हसोळ म्हणून जे रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतो राजापूरच्या जवळ, तर तिथं आलेले आहेत आर्यादुर्गा देवी. तर ती आर्यादुर्गा ज्या ठिकाणी होती पूर्वी, जवळजवळ 350 वर्षापूर्वी, ते ठिकाण जे आहे, छत्रपती संभाजी महाराज पण म्हणजे कर्नाटकात जाताना तिथं त्या बेटावरती गेले होते. तर ते अंजदीव बेट जे आहे, ते अंजदीव बेट पक्ष्यांसाठी खूप प्रसिद्ध होतं. आणि ॲलन ऑक्टाव्ह ह्यूम तिथं थांबला होता आणि त्याने वेगवेगळ्या पक्ष्यांचं निरीक्षण केलं होतं, त्याची नोंद पण केलेली आहे. असे वेगवेगळे, म्हणजे आमचे डॉक्टर सलीम अली जे आहेत, त्यांना गोव्याचा राज्य पक्षी जो आहे तो गोव्याच्या जंगलामध्ये आढळला. आणि त्यामुळे गोवा सरकारने त्याला सन्मान दिला. म्हणजे रुबी थ्रोटेड रेड विस्कड येलो बुलबुल जो आहे, तो पक्षी त्यांना मोलेच्या जंगलामध्ये सापडला. आता महाराष्ट्राचा जो राज्य पक्ष आहे, हा पक्षी तुम्हाला जर पाहायचा असेल तर खूप सुंदर असं, म्हणजे एक देवराई आहे आपल्या तिळारीच्या खोऱ्यामध्ये, मेढा म्हणून गाव आहे. तर त्या नागनाथच्या मंदिर आहे कदंबकालीन. तर त्या ठिकाणच्या ह्या झाडावरती टेट्रामस नुडीफ्लोराची मोठमोठी झाडं आहेत. तर त्या ठिकाणी सकाळच्या वेळेला जर गेलात तर हा हरियाल किंवा हरोळ जो आहे, तो पिवळ्या पायाचा पक्षी जो आहे, आणि हिरवे कबूतर जे आहे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे खूप जीवन, आपण ही झाडं जर जगवली ना तर पक्ष्यांचं जीवन सुंदर होईल. कारण डोंगरी धनेशासारखा पक्षी जो आहे, हा पक्षी केवळ तुम्हाला काही विशिष्ट प्रकारच्या, म्हणजे टर्मिनेला स्पीसीस जे आहे, तर त्याच्यावरती पाहायला मिळतो. म्हणजे ज्याला आपण ऐन म्हणतो, ऐन वृक्ष किंवा किंदळ म्हणतो, हे सगळे वृक्ष त्यांचं रक्षण झालं पाहिजे. पाणथळ जागा ज्या आहेत
त्यांचं रक्षण झालं पाहिजे. आपण जर ठाण्याची खाडी बघितली, महाराष्ट्रामध्ये केवळ 3च रामसर साईट ह्या आहेत आणि पाणथळीच्या वेगवेगळ्या जागा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. मिठीला प्लास्टिकचा विळखा पडलेला आहे. कृष्णा नदी अंतिम घटिका, गोदावरीची परिस्थिती बिकट आहे. तर हे सगळं नदींचं सुक्त, नदींच्या संदर्भातली जागृती, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात तर निश्चितपणे जसं किरण पुरंदरेने आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे त्या सगळ्या पक्षांचं जगणं समृद्ध होईल. आणि समृद्ध करण्यासाठी मी खूप असं व्यापात असतो, परंतु जेव्हा आदरणीय सुबोध कुलकर्णीचा फोन आला आणि त्यानंतर मला आदरणीय शरद आपटे यांनी फोन केला, तेव्हा पहिल्याच ह्याच्यात मी सांगितलं येतो म्हणून. कारण मला संघर्ष करणारी आणि पुराव्यानिशी लढणारी माणसं खूप आवडतात. कारण आपल्याकडे लोक लढतात आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्ट म्हणतात नाही नाही हे मान्य नाही आम्हाला, कारण पुरावेच नसतात ना. हे पुरावे गोळा करावे लागतात आणि ही माणसं पुरावे गोळा करतात. आता ते आपल्या म्हणजे गुगलच्या माध्यमातून त्यांचं कार्य जे काय आहे ते जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल त्यांनी वेगवेगळ्या गावाची माहिती गोळा करून ते घालतात. खूप मोठं काम आहे. कारण आपल्याकडे आपण मारलं ना गुगलवरती काहीच माहिती मिळत नाही. तर ही अधिकृतपणे माहिती गोळा करून ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात. आपटे सर करतात, आदरणीय जयंत सर करतात, ह्या सगळ्यांना वाघ सर करतात, ह्या सगळ्यांना मी सलाम करतो. आपले आदरणीय रवींद्र सर, तो वारसा जो आहे तो आम्ही सृष्टीर कवी जथा तार उठे ध्वनी आमार गानेश्वरे शाळा तार जागे येतो. मी या धरित्रीचा कवी आहे. व्होरा सर, मी या धरित्रीचा कवी आहे आणि त्यामुळे माझ्या कवितातून तुम्हाला स्पंदनं जी आहेत ती या धरतीची मिळतात. जसं रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलं, तोच वारसा घेऊन रवींद्र व्होरा सर नद्या, पक्षी यांचं वैभव जतन करण्यासाठी लढतात. त्यांनाही माझा नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांना नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद राजेंद्र केरकर. त्यांची ओळख खरं तर औपचारिक करून दिली गेली नाही, त्यामुळे त्यांच्या भाषणाचे संदर्भ काही लोकांना कळले समजण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मी एक 2-4 वाक्यच फक्त सांगतो आहे. सगळेजणच आपण मंत्रमुग्ध होऊन त्यांचं ऐकत होतो. नदी जशी वाहत राहावी, झुळझुळ पाणी असं आपल्याला सतत वाटत राहतं, तसं त्यांचं बोलणं चालूच राहावं असं वाटत होतं. पण आपल्याला भुका पण लागलेल्या आहेत, त्यामुळे नुसतं पाण्यावर आपलं भागणार नाही आहे. तर राजेंद्र केरकर हे बायोडायव्हर्सिटी बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यांनी त्या काळामध्ये खूप विलक्षण असं डॉक्युमेंटेशन सगळ्या गोव्यातल्या बायोडायव्हर्सिटीचं केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी हे सगळं डॉक्युमेंटेशन केवळ वृक्ष पद्धतीने रिपोर्ट्स या स्वरूपामध्ये आणि त्यांनीच भर दिला तसं लिगल स्वरूपामध्ये केलेलंच आहे. पण त्याचबरोबर त्यांनी हे सगळं जे आहे आज जे बोलत होते ते सगळं त्यांनी अत्यंत प्रवाही भाषेमध्ये ग्रंथबद्ध केलेलं आहे. त्यांची पुस्तकंही विलक्षण आहेत. तर माहीत नाही त्यांनी आणलेत का नाही विक्रीसाठी, पण जरूर लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा. त्यांचं गावांवरचं जे पुस्तक आहे ते विलक्षण पुस्तक आहे. प्रत्येक गावाची त्यांनी कहाणी सांगितलेली आहे, इतिहासापासून. आता त्यांनी जसा आढावा घेतला तसं इतिहासापासून आत्ता वर्तमानापर्यंत कसा कसा गाव बदलत गेला अशा अनेक ग्रामगाथा मला वाटतं त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना जरूर गाठा. त्या असेपर्यंत त्यांचा पण जास्तीत जास्त उपयोग करून घ्या सगळ्यांनी. यासाठी मी 2 मिनटं त्यांची एक थोडक्यात पार्श्वभूमी सांगितली. माणूस खूप साधा वाटतो, म्हणजे हा कुणाशी पण गल्लीतल्या भांडणार नाही, शेजारच्याशी पण भांडणार नाही असं आपल्याला वाटतं. पण त्यांनी अनेक लँड माफियांना अंगावर घेतलेलं आहे. त्यांच्यावर जीवे मारण्याचे प्रसंग पण झालेले आहेत. ते अत्यंत धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांनी अत्यंत खूप वास्तव गोव्यातलं हे जगासमोर आणलेलं आहे. त्यामुळे खूप मोठा संघर्ष करणारा माणूस आहे. त्यांच्याकडनंच मी प्रेरणा घेऊन शिकून खरं तर गडचिरोलीमध्ये मेंढालेखा आणि या गावात संघर्ष करण्याची मला त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली आणि माधव गाडगे यांसोबत काम करता आलं. त्यामुळे राजेंद्र केरकरांना जरूर गाठावं आणि त्यांच्याकडनं जास्तीत जास्त ज्ञान मिळवावं असं मी आवाहन करतो. धन्यवाद राजेंद्र. सन्माननीय जयंत मडतकर साहेबांना आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याची विनंती करते. संपूर्ण उद्घाटन कार्यक्रमामध्ये सर्वच कार्यक्रम मागं पुढे झालेत. अगदी प्रकाशनाचा कार्यक्रम असेल किंवा अध्यक्षीय भाषण असेल, संमेलनाच्या अध्यक्षाचं भाषण तसं आपल्या पद्धतीप्रमाणे सर्वात शेवटी असायला पाहिजे, परंतु त्यांच्या प्रकृती कारणास्तव आपण ते सर्वात आधी घेतलं. आणि महाराष्ट्र पक्षीमित्राच्या अध्यक्ष या नात्यानं मी आत्ता सगळ्यात शेवटी जो उभा आहे हे मी सर्वात पहिले बोलायला पाहिजे होतं, कारण महाराष्ट्र पक्षीमित्रतर्फे मी सर्वांचं आपलं स्वागत करायला पाहिजे होतं आणि या संमेलनाचा प्रास्ताविक पण मीच करायला पाहिजे होतं. तर हा सगळा कार्यक्रम जो मागे पुढे झाला आणि आत्ता मी स्किप पण झालो होतो, पण एनिवे हरकत नाही. तर माझं कर्तव्य आहे की महाराष्ट्र पक्षीमित्राचा अध्यक्ष म्हणून मी तुमच्याशी 2 शब्द बोलावं.
वेळ बरा झाला आणि शेवटी मी आता तुमचा अजून वेळ घ्यावा अशी माझी पण इच्छा नाही, परंतु रीतीप्रमाणे बोललं पाहिजे. हे 36वं संमेलन सांगली ह्या ठिकाणी जे आयोजित होत आहे, या संमेलनासाठी आजचे जे अध्यक्ष होते, संमेलनाचे अध्यक्ष पापा पाटील उर्फ अजित पाटील, मुख्य अतिथी म्हणून आज एरिक भरूचा सर लाभलेले होते आणि मंचावरील गोवा येथील पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र केरकर आणि इतर माझे सर्व सहकारी, कार्यकारिणीचे सभासद, कार्यकारिणीतील ज्येष्ठ दिलीप यार्दी सर, बापूसाहेब भोसले, शहा सर, कुराडे सर आणि सर्व कार्यकारिणी सदस्य, तसंच बाहेरून आलेले बरीच मंडळी आहे. ईशा मुंशी मॅडम, ज्यांचं बर्ड फेदरवर पहिल्यांदा भारतात फेदर्सची लायब्ररी स्थापन करण्याचं आणि त्यांच्या संचालक म्हणून ते आहेत. त्यानंतर तरुण संशोधक पूजा पवार, अशी बरीच मंडळी आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व पक्षीमित्र आणि विशेषतः महिलांचा सहभाग संख्या यावेळी आणखी जास्त आहे, दरवर्षी ती वाढते आहे. तर पक्षी मैत्रिणी असं मी म्हणतो. तर सर्वांचं मी महाराष्ट्र पक्षीमित्रच्या वतीने स्वागत करतो. बर्ड सॉन्ग या संस्थेने या संमेलनाचं आयोजन करण्याचं जे जबाबदारी स्वीकारली आणि त्याची सुरुवात आज झाली, याचं उद्घाटन झालं. तर त्यांनी या 2 दिवसाचं नियोजन अतिशय चांगलं केलं. त्याबद्दल मी संस्थेच्या विशेषतः शरद आपटे, डॉक्टर नंदिनी पाटील आणि सर्व चमूचं महाराष्ट्र पक्षीमित्रच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि अभिनंदनसुद्धा करतो. ह्या ठिकाणी काही पुस्तकं प्रकाशित झाली, त्या सर्वांचं मी विशेष अभिनंदन करतो. विशेषतः शरद आपटे सरांचं जे पक्षाच्या आवाजावरचं पुस्तक आहे, जसं सांगितलं त्या पुस्तकावर बोलणाऱ्या निवेदिकेने, आणि माधव गाडगीळ सरांनी पण लिहिलं की अशा पद्धतीचं पुस्तक पहिल्यांदाच बनते आहे कुठल्याही भाषेमध्ये, आणि ते विशेषतः महाराष्ट्र पक्षीमित्रच्या ह्या सगळ्या 40-42 वर्षाच्या म्हणजे प्रवासात जे 1995 पासून सहभागी झाले ते शरद आपटे, जे आत्ता आमचे कार्यकारिणीचे सदस्य आहेत, त्यांनी मला अजून आठवते म्हणजे दरवर्षी ते आग्रहानं पक्ष्यांचा आवाज हाच विषय वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या संमेलनात त्यांनी मांडला आणि त्यातूनच जे ज्ञान त्यांनी ग्रहण केलं आणि लोकांपर्यंत पोहोचवलं, त्याचा सार ह्या पुस्तकाच्या माध्यमातून झाला. मला अजूनही आठवते की अनेक गेल्या 4-5 संमेलनात डॉक्टर राजू कसंबे त्यांच्या मागं लागायचे की सर ह्याचं तुम्ही डॉक्युमेंटेशन करा, पुस्तक करा, आणि त्यांनी ते केलं. त्यांचं मी खरोखर अभिनंदन करतो. महाराष्ट्र पक्षीमित्रच्या साठी सुद्धा ही अभिमानाची बाब आहे. पुनश्च एकदा सर्व पुरस्कार ज्यांना मिळाले त्या सर्वांचं अभिनंदन करतो. होपचे पुरस्कार देण्यासाठी कुंटे सर उपस्थित आहे आणि दरवर्षी ते महाराष्ट्र पक्षीमित्रच्या मदतीनं पुरस्कार देत असतात. तर होप संस्थेचा पण मी आभार व्यक्त करतो. पक्ष्यांविषयीच्या अनेक प्रश्नांवर मी प्रकाश टाकणार होतो माझ्या स्पीचमधून, परंतु माझ्यापूर्वी जे गोव्याचे पर्यावरणवादी राजेंद्र केरकर बोललेत, त्यांनी बऱ्याच काही गोष्टी कव्हर केल्यात. त्यामुळे मी आत्ता आपला जास्त वेळ न घेता पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करतो. आयोजक संस्थेचं अभिनंदन करतो. आपण सर्व आलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्र पक्षीमित्रतर्फे पुनश्च एकदा स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद.